नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संताप उसळला आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन, दिल्लीत तणावपूर्ण परिस्थिती, पोलिसांचा अश्रुधूर, राजकीय आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्र बंदची हाक, अण्णा हजारे यांचं पत्र आणि आता सोनम वांगचुक यांचं उपोषण. तसंच हायकोर्टाची एंट्री झाली आहे. नेमकं काय चाललंय पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिजित नलगे आणि तुम्ही बघत आहात अभितक मराठी. नीट पेपरफुटीसह स्पर्धात्मक परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात गेले 3 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारने या मुद्द्यावर सर्वंकुश चर्चेची तयारी दाखवली आहे आणि आंदोलक आणि विद्यार्थ्यांनीही सरकारशी चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजकारण होऊ नये आणि प्रत्येक प्रश्नाला संसदेत उत्तर दिलं जाईल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार आणि प्रतिसाद देणार आहे. नेट पेपरफुटी दरम्यान संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र कोणी या मुद्द्याचं राजकारण करू नये. एनडीए सरकार नसलेल्या राज्यांमध्येही पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. तरीही विरोधी पक्षनेते राहुल गांधी राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असताना आंदोलक विद्यार्थ्यांनीही सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. मात्र ही चर्चा मंत्र्यांच्या निवासस्थानी न घेता जंतर-मंतर किंवा तटस्थ ठिकाणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवी दिल्लीत जंतर-मंतर येथे बुधवारी रात्री तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. आंदोलन विद्यार्थी दहशतवादी नाहीत, भविष्य आहेत, ते देशाचं भविष्य आहेत, तरी त्यांच्यावर शस्त्र का रोखली जात आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांनी 3 मोठ्या मागण्या केल्या आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक माफी मागावी. दरम्यान या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संघटना यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तरुणांच्या अस्वस्थतेकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता संवादातून प्रश्न सोडवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी भोईमधून उपोषण सुरू केलं आहे. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही दंडात्मक किंवा सूडबुद्धीची कारवाई होणार नाही, अशी हमी केंद्र सरकारने दिल्यासच उपोषण सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या 2 प्रमुख मागण्या आहेत. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई द्यावी आणि दुसरी मागणी म्हणजे परीक्षा गैरप्रकारांबाबत संसदेत जबाबदारी निश्चित करण्यासाठी अर्थपूर्ण चर्चा व्हावी. सरकारकडून हमी न मिळाल्यास उपोषण अनिश्चित काळ सुरू राहणार. दरम्यान दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अधिक बळाचा वापर केल्याच्या आरोपावर केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून उत्तर मागितलं आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित नोंदी सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे आंदोलन, दुसरीकडे राजकारण, तिसरीकडे न्यायालयीन हस्तक्षेप. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रकरणावर तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.